Good morning, student. Now in chapter 3 we see exercise 3.3. In first exercise we take problems. I will select some problems from 3.3. Let us take 7th problem. Integration sec cube x dx. Sec cube x dx. Let I is equal to sec cube x dx integral. Write sec cube as sec x into sec square x. So u function is sec x and v function is sec square x. We have to readjust the terms. Using by parts rule, we write the integral sec x into integral sec square x dx minus derivative of sec x integral of second function v sec square x dx. So first integral sec x sec squareचा इंटिग्रल होईल तुमचं tan x मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ sec x इंटू tan x इंटू इंटिग्रल tan x dx. So tan x into tan x, tan square x. So convert it again, sec square x minus 1. So sec cube x minus integral sec x, दोन सेपरेट इंटिग्रल बघा डिनॉमिनेटरला. मग लेफ्ट साईडला आय, पहिली टर्म sec x इंटू tan x मायनस दुसरी टर्म परत आय मिळाली तुम्हाला, म्हणजे ओरिजिनल इंटिग्रल, आणि इंटिग्रल ऑफ sec x तुम्हाला मिळतं आहे log sec x प्लस tan x. So shift that right side I to left side, 2i is equal to the given value sec x plus into tan x plus log of sec x plus tan x. So I value is equal to 1 by 2 sec x into tan x plus log of sec x plus tan x plus c. Next one, आठवा एक्झाम्पल मी चूज केलेलं आहे. सोल्युशन बघा. LIAT नुसार जर पाहिलं तर आपण फर्स्ट फंक्शन एक्स आहे, सेकंड फंक्शन साइन स्क्वेअर एक्स आहे, परंतु साइन स्क्वेअर एक्सचं डायरेक्ट इंटिग्रल आपल्याला मिळणार नाही, म्हणून त्याला कन्वर्ट केलं 1 मायनस कोसाइन 2x डिवायडेड बाय 2, म्हणजेच आपल्याला मिळेल इंटिग्रल हाफ बाहेर काढून घेतला, एक्सने मल्टिप्लिकेशन केलं तर x मायनस एक्स कोसाइन 2x. दुसऱ्या स्टेपला सेपरेट दोन इंटिग्रल केले, हाफ टाइम्स इंटिग्रल x dx मायनस हाफ टाइम्स x इंटू कोसाइन 2x. मग आता x इंटू कोसाइन 2x याचं इंटिग्रल बाय पार्ट्सनुसार. पहिल्या इंटिग्रलचं उत्तर तुम्हाला x² म्हणजे x²/4 मिळून जातं, मायनस हाफ टाइम्स. आता सेकंडमध्ये बाय पार्ट्स रूल वापरा. एक्स तसाच इंटिग्रल ऑफ कोसाइन मायनस इंटिग्रल ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इंटू कोसाइन 2x याचं इंटिग्रल. कोसाइनचं इंटिग्रल मिळते साइन 2x/2 मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज 1 इंटिग्रल साइन 2x/2. पुन्हा 1/2 बाहेर काढला, 1/2ने मल्टिप्लिकेशन केलं तर 1/4 एक्स साइन 2x मायनस मायनस प्लस 1/4 इंटिग्रल ऑफ साइन 2x. मग साइन 2xचं इंटिग्रल मिळते तुम्हाला परत मायनस कोसाइन 2x/2 आणि शेवटी c ॲड केला, मल्टिप्लिकेशन करून फायनल आन्सर तुम्हाला दिसेल 1/4. तिथं कॉमन काढलेला आहे, पण त्याच्यावरती तुम्हाला आन्सर दिसतंय x² मायनस 1/4 एक्स इंटू साइन 2x मायनस 1/8 कोसाइन 2x प्लस c.
आता पुढचं एक्झाम्पल बघू. काही वेळेस तुम्हाला सबस्टिट्यूशन पण यूज करून तुम्हाला बाय पार्ट्स पण रूल वापरता येईल. पहिलं एक्झाम्पल बघा. याच्यामध्ये मी 14वा नंबरचं इंटिग्रल टी इंटू साइन इनवर्स टी डिवायडेड बाय √1 मायनस टी स्क्वेअर डी टी दिलेलं आहे. मग जोपर्यंत तुम्हाला या ठिकाणी न्यूमरेटरमध्ये बी टी दिसतो आहे आणि डिनॉमिनेटरलाही टी दिसतो आहे, म्हणजे बाय पार्ट्स आपण डायरेक्टली यूज करता येणार नाही, म्हणून थोडं सबस्टिट्यूशन टाकून घेऊ आपण. टॅन इनवर्स टीला जर थिटा म्हटलं तर 1/√1 मायनस टी स्क्वेअर डी टीची किंमत मिळते डी थिटा. टॅन इनवर्स टी बरोबर थिटा मिळतो आहे, म्हणजे टीची किंमत तुम्हाला साइन थिटा मिळतो आहे. म्हणजे ओरिजिनल इंटिग्रल आहे काय झाला रिड्यूस, साइन थिटा इंटू थिटा डी थिटा, कारण 1/रूट ही किंमत तुम्हाला मिळते डी थिटा. आता थिटा इंटू साइन थिटा याचं इंटिग्रल काढणं सोपं जाणार आहे. मग बघा त्या ठिकाणी बाय पार्ट्स रूलनुसार थिटा इंटिग्रल ऑफ साइन थिटा मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ थिटा इंटिग्रल ऑफ साइन थिटा डी थिटा. साइनचं इंटिग्रल मायनस कॉस थिटा, थिटाचं डेरिव्हेटिव्ह 1 मायनस कॉस थिटा, मायनस कॉस थिटाचं साईन बाहेर काढलं आपण, प्लस होऊन गेला. सो पहिली टर्म मायनस थिटा कोसाइन थिटा प्लस इंटिग्रल कॉस थिटा डी थिटा. परत कॉसचं इंटिग्रल तुम्हाला साइन थिटा लिहिता येईल. साइन थिटाची व्हॅल्यू आहे म्हणून कॉस थिटाला लिहिताना मायनस थिटा इंटू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा प्लस साइन थिटा प्लस सी. मग थिटाच्या किमती आणि साईनच्या किमती टाकून द्यायच्या. थिटाची किंमत आहे मायनस साइन इनवर्स टी इंटू √1 मायनस टी स्क्वेअर, कारण साइन स्क्वेअर थिटाची किंमत आहे टी स्क्वेअर, प्लस साइन थिटा आपण टी ठेवला आणि फायनली सी ॲड केला. रूट टर्म पुढे लिहिली तर आन्सर तुम्हाला दिसतं आहे. 15वं एक्झाम्पल. इव्हॅल्युएट इंटिग्रल कॉसाइन ऑफ √x dx. त्याला आय म्हटलं. मग आता कॉसेक जर असता तर तुम्ही पटकन लिहिलं असतं, पण तिथं रूट दिलेला आहे, म्हणून याला आधी सबस्टिट्यूशन करायचं आणि मग बाय पार्ट्स रूल वापरायचा. √x ला टाकलं मी टी, एक्सची किंमत मिळते तुम्हाला टी स्क्वेअर, डी एक्सची किंमत मिळते ट्वाईस टी डी टी. मग ओरिजिनल इंटिग्रल आय काय रिड्यूस झालं, कॉस टी इंटू ट्वाईस टी डी टी. मग 2t हे पहिलं फंक्शन, कोसाइन टी हे दुसरं फंक्शन घेतलं, दोन बाहेर काढलं तर टी आणि कोसाइन टी याच्यामध्ये तुम्हाला बाय पार्ट्स रूल वापर. पण ठीक आहे, कॉन्स्टंट पण घेऊन टाकला, पुन्हा तो मल्टिप्लायला नको म्हणून. मग पहिलं फंक्शन 2t, तसंच इंटिग्रल ऑफ सेकंड फंक्शन कॉस टी मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ 2t इंटू इंटिग्रल कोसाइन टी, हा बाय पार्ट्स रूल. मग पुन्हा 2t कोसाइनचं इंटिग्रल मिळते तुम्हाला साइन टी मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ 2t 2 आणि कोसाइनचं इंटिग्रल साइन टी डी टी. सो फायनल आन्सर इज 2t साइन टी. साइनचं इंटिग्रल पुन्हा मायनस कॉस टी होतो, मायनस मायनस तो प्लस होऊन जाईल 2 कोसाइन टी प्लस सी. दोन बाहेर निघतो पहिल्या दोन टर्ममधून. मग टी साइन टी, टीची किंमत √x इंटू साइन √x प्लस कोसाइन √x आणि शेवटी प्लस सी ॲड केला तुम्ही. 16वा गणित. इव्हॅल्युएट इंटिग्रल साइन थिटा लॉग ऑफ कोसाइन लॉग ऑफ कॉस थिटा. आता लॉग ऑफ कोसाइन थिटा दिला आणि कॉसचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला तिथे दिसतंय. कॉसचं डेरिव्हेटिव्ह काय होतं आहे, मायनस साइन थिटा. ठीक आहे, निगेटिव्ह साईन जरी असलं तरी आपण काही घाबरण्याचं कारण नाही, त्याला आपण ॲडजस्टमेंट करू. कॉस टीची किंमत टी ठेवली तर साइन थिटा डी थिटाची किंमत मिळते तुम्हाला मायनस डी टी, कारण कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस येतं, निगेटिव्ह साईन आपण राईट साईडला दिलं. सो ओरिजिनल इंटिग्रल काय मिळतं आहे मग, साइन टी डी थिटा हा मायनस डी टी आहे आणि लॉग टी. आता निगेटिव्ह साईन बाहेर काढलं तर लॉग टी एकच फंक्शन आहे, म्हणून दुसरं फंक्शन 1 घेतलं डी टी. मग आता बाय पार्ट्स रूल वापरायचा.
मायनस साईन बाहेर काढून ठेवलं. लॉग टी पहिलं फंक्शन, इंटिग्रल ऑफ सेकंड 1 dx मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग टी आणि इंटिग्रल ऑफ 1 dt. लॉग टी इंटू टी, 1चं इंटिग्रल काय होतं टी. व्हेरिएबल जरी टी आपण घेतलेला आहे, तुम्ही व्हेरिएबल वेगळा बदलला तरी काही हरकत नाही, शेवटी आपल्याला आन्सर ठेवायचंच आहे. मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग टी 1/t आणि 1चं इंटिग्रल टी, टी टी कॅन्सल होऊन जाईल, परत 1 मिळतो आहे आणि त्याचं इंटिग्रल मिळतं आहे तुम्हाला परत टी. म्हणजे फायनल आन्सर काय मिळतं आहे, मायनस टी लॉग टी प्लस टी प्लस सी. मग टी बाहेर काढून घेतला तर 1 मायनस लॉग टी मिळतो आहे तुम्हाला. मग टीची किंमत आहे तुमची कोसाईन, खाली उत्तर तुम्ही लिहू शकता कोसाईन थिटा 1 मायनस लॉग ऑफ कॉस थिटा आणि प्लस शेवटी सी ॲड करा. त्याचप्रमाणे पुढचं एक्स इंटू कोसाईन क्यूब थिटा एक्स इंटू कोसाईन क्यूब एक्स याचं इंटिग्रेशन करायचं आहे. 17वा नंबरचा प्रॉब्लेम पहा. परंतु कॉस क्यूबचं इंटिग्रल नाही आहे, म्हणून कोसाईन 3 थिटा आपण फॉर्म्युला जरमध्ये पाहिला तर कोसाईन 3x किंमत काय मिळते तुम्हाला 4 कोसाईन क्यूब एक्स मायनस 3 कॉस एक्स. मग कोसाईन 3x प्लस 3 कॉस एक्स इज इक्वल टू 4 कोसाईन क्यूब एक्स. मग कॉस क्यूबची किंमत मिळते 4ने डिवायडेशन करून टाकलं तुम्ही. मग इंटिग्रेशन ऑफ सेपरेट मी कोसाईन क्यूबचं इंटिग्रल पण लिहून ठेवलेलं आहे, त्या ठिकाणी काढलेलं आहे. 1/4 इंटिग्रल ऑफ कोसाईन 3x dx प्लस 3/4 इंटिग्रेशन ऑफ कोसाईन x dx. सो 1/4 कोसाईनचं इंटिग्रल साईन 3x/12 तो मल्टिप्लिकेशनला गेला, कॉसचं इंटिग्रल साईन मिळतं आहे 3/4 साईन एक्स. मग आता ओरिजिनल इंटिग्रल आय इज इक्वल टू बघा या स्टेपला इंटिग्रल ऑफ कोसाईन एक्स, पहिलं फंक्शन एक्स तसंच, दुसरं फंक्शन कॉस क्यूब एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स आणि परत इंटिग्रल ऑफ कोसाईन क्यूब एक्स. मग आपण किमती टाकल्या, वरती इंटिग्रल काढलेलंच आहे मी. एक्स इंटू ब्रॅकेटमध्ये साईन 3x डिवायडेड बाय 12 प्लस 3 साईन एक्स डिवायडेड बाय 4 मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज 1. मग आता इंटिग्रल साईन 3x/12 प्लस 3 साईन एक्स. मग सेपरेट इंटिग्रल जर केलं आहे तर 1/12. आता पहिल्या 2 टर्म जशा तशा एक्सने मल्टिप्लिकेशन करून घेतले त्यांना, मायनस 1/12 इंटिग्रेशन ऑफ साईन 3x आणि मायनस 3/4 इंटिग्रेशन ऑफ साईन एक्स. पहिल्या 2 टर्म तशा, तिसरी टर्म बघा मायनस 1/12 साईन 3xचं इंटिग्रल मिळते तुम्हाला मायनस कोसाईन 3x डिवायडेड बाय 3 मायनस 3/4 आणि साईन एक्सचं इंटिग्रल परत मायनस कोसाईन एक्स आणि शेवटी सी ॲड करा. सर्वांमध्ये कॉमन 4 दिसतो आहे म्हणून 1/3 x/3 साईन 3x. नंतर कोसाईनची टर्म घेतली आहे, नंतर तुम्ही आधी मल्टिप्लिकेशन करून घ्या आणि नंतर मग जे कॉमन असेल ती टर्म काढा. सगळे पॉझिटिव्ह टर्म आहेत. सो फायनल आन्सर तुम्हाला दिसतंय 1/4 x/3 साईन 3x 1/9 कोसाईन 3x प्लस 3x इंटू साईन एक्स प्लस 3 कोसाईन एक्स आणि शेवटी सी ॲड करा. 3.3 मधला 18वा चूज केलं आहे आपण. अजून इव्हॅल्युएट इंटिग्रल साईन ऑफ लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स इंटू लॉग एक्स डी एक्स. आय घेतला मी. मग प्रॉपर सबस्टिट्यूशन जर केलं बघा तुम्ही, साईन ऑफ लॉग एक्सचा ब्रॅकेट वर्ग आहे. मग सबस्टिट्यूशन करताना लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू टी केला. सो डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स 2 log x इंटू 1/x, कारण फंक्शन रेस टू एन आहे म्हणून 2 log x 2 इंटू फंक्शन आणि फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह 1/x dx बरोबर dt मिळते. म्हणजेच 1/x log x dxची किंमत काय मिळते, हाफ टाइम्स dt. सो आय काय झाला मग हाफ टाइम्स साईन टी आणि साईनचं इंटिग्रल मिळते मायनस कॉस टी, म्हणजे मायनस 1/2 कॉस टी. सो मायनस 1/2 कोसाईन ऑफ ब्रॅकेटमध्ये लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस सी.
तर ह्या टाईपमध्ये तुम्ही काही वेळेस तुम्हाला सबस्टिट्यूशन करावं लागेल आणि नंतर बाय पार्ट्स रूल यूज करायचा आहे, तर काळजी घ्यायची आहे. आता आपण एक नवीन जो टाईप मी मगाशी मांडला होता तुम्हाला, इव्हॅल्युएट इंटिग्रल ई रेस टू एक्स ब्रॅकेटमध्ये फंक्शन आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह यांची बेरीज असेल, तर त्या टाईपमध्ये तुम्हाला एक्झाम्पल 2 मार्क्सला किंवा 3 मार्क्सला येऊ शकतं. ठीक आहे. मी या ठिकाणी फोटोकॉपीमध्ये मी तुम्हाला 4 एक्झाम्पल्स, जे एक्झरसाइज 3.3 मधल्या थर्डमध्ये इंटिग्रेट द फॉलोइंग. मग आय घेतला आपण ई रेस टू एक्स इंटिग्रलमध्ये बघा 2 + cot x - cosec स्क्वेअर एक्स डी एक्स, cosec स्क्वेअर एक्स डी एक्स. मग सबस्टिट्यूशन केलं 2 + cot x, याचं सबस्टिट्यूशन केलं एफ एक्स. म्हणजेच तुम्हाला काय मिळतं आहे, एफ डॅश ऑफ एक्स त्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं मी, तर दोनाचं डेरिव्हेटिव्ह होतं आहे 0 आणि कॉट एक्सचं डेरिव्हेटिव्ह होतं आहे -cosec स्क्वेअर एक्स. सो 0 - cosec स्क्वेअर हे आन्सर मिळतं आहे. म्हणजेच आपल्याला वरती सबस्टिट्यूशन जर पुटअप केलं तर ओरिजिनल इंटिग्रल आय काय होतं, रिड्यूस इंटिग्रल ई रेस टू एक्स एफ एक्स प्लस एफ डॅश एक्स डी एक्स. मग फायनल आन्सर काय येईल, रूलनुसार ई रेस टू एक्स एफ एक्स प्लस सी. एफ एक्सची किंमत होती तुमची 2 + cot x. म्हणजे फायनल आन्सर तुम्हाला मिळते आहे ई रेस टू एक्स 2 + cot x आणि शेवटी सी ॲड करा. दुसरं इव्हॅल्युएट द इंटिग्रल. आय बरोबर घेतलं मी ई रेस टू एक्स 1 + sin x डिवायडेड बाय 1 + cosine x. बघा थोड्याशा टर्म्स ॲडजस्ट केला. 1 + sin x लिहिलं मी 2 sin x/2 cosine x/2 आणि खाली 1 + cosine x डायरेक्ट फॉर्म्युला लिहिला 2 cosine स्क्वेअर x/2. सेपरेट डिवायडेशन केलं तर आपल्याला चौथ्या स्टेपला सबस्टिट्यूशनच्या आधी बघा ई रेस टू एक्स 1/2 sec स्क्वेअर x/2 आणि या ठिकाणी कोसाईन कॅन्सल होईल दुसऱ्या टर्म म्हणजे साईन आणि कॉस यांचं डिवायडेशन म्हणजे tan x/2. मग एफ एक्सची किंमत मी tan x/2 घेतली, तर त्याचं डेरिव्हेटिव्ह मिळतं आहे तुम्हाला sec स्क्वेअर x/2 × 1/2. म्हणजेच ओरिजिनल इंटिग्रल आय कशाला रिड्यूस झालं, इंटिग्रल खालून तिसरी ओळ बघा ई रेस टू एक्स इंटिग्रलमध्ये ब्रॅकेटमध्ये एफ एक्स प्लस एफ डॅश ऑफ एक्स, एफ एक्स प्लस एफ डॅश ऑफ एक्स. आन्सर मिळतं आहे तुम्हाला ई रेस टू एक्स × एफ एक्स प्लस सी. म्हणजे आन्सर फायनली शेवटी काय मिळते तुम्हाला ई रेस टू एक्स × tan x/2 प्लस सी. 6वं एक्झाम्पल या ठिकाणी मी चूज केलेलं आहे, चौथं म्हणू, क्रम मागं पुढं झाले असेल ठीक आहे, काय फरक नाही पडत. इव्हॅल्युएट दिस इंटिग्रल. आय बरोबर ई रेस टू एक्स, खाली ब्रॅकेटमध्ये काय आहे एक्स डिवायडेड बाय एक्स + 1 ब्रॅकेट स्क्वेअर. मग वरती एक्स दिलेला होता तुम्हाला, मग x + 1 आणि -1 म्हणजे 1 ॲडजस्ट केला. सेपरेट डिवायडेशन केलं तर 1/x + 1 आणि दुसरी टर्म -1/x + 1 ब्रॅकेट स्क्वेअर. जर तुम्ही केअरफुली पाहिलं तर फंक्शन आहे 1 एफ एक्स हे 1/x + 1, तर त्याचं डेरिव्हेटिव्ह तुमचं दुसरी टर्म ॲडजस्ट होते. मग फायनल आन्सर काय मिळेल, मग तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढून दाखवलेत बघा तुम्ही तिथं. फायनल आन्सर काय मिळतं मग ई रेस टू एक्स एफ एक्स प्लस सी. म्हणजे एफ एक्स म्हणजे तुमचा 1/x + 1, मग ई रेस टू एक्स डिवायडेड बाय x + 1 प्लस सी हे आन्सर मिळतं आहे. 5व्यामध्ये जाऊ आपण. आय बरोबर ई रेस टू एक्स डिवायडेड बाय एक्स ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे x log x ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 log x. ई रेस टू एक्सचे खाली डिवायडेशनला जो एक्स आहे तुम्ही मध्ये घेऊन टाकला तर तुम्हाला मिळेल ब्रॅकेटमध्ये log x ब्रॅकेट स्क्वेअर 2 log x डिवायडेड बाय x आणि ब्रॅकेट कंप्लीट करून dx. म्हणजे सबस्टिट्यूशन तुम्हाला समजून जाईल. एफ एक्सची किंमत असेल log x ब्रॅकेट स्क्वेअर
मग त्याचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला दुसरं फंक्शन तिथे ॲडजस्टमेंटला दिसतं आहे. मग आयची किंमत काय होते आहे, खालून दुसरी ओळ एफ प्लस एफ डॅश ऑफ एक्स e⁻x पूर्ण मल्टिप्लाइडला dx, म्हणजे फायनल आन्सर e⁻x एफ आणि एफ ची किंमत असेल log x ब्रॅकेट स्क्वेअर. मग फायनल आन्सर काय मिळते तुम्हाला e⁻x इंटू लॉग ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस सी. आणखी एक थोडंसं डिफिकल्ट टाईपला वाटतं, परंतु एवढंही डिफिकल्ट नाही. थोडंसं केअरफुली जर पाहिलं तर 7वं एक्झाम्पल आहे इव्हॅल्युएट इंटिग्रल e⁻sin इनव्हर्स एक्स. आता e⁻x तुम्हाला दिसत नाही आहे, कारण आपला जो स्टँडर्ड फॉर्म्युला होता तो प्रूफ पण पाहिला होता आपण. मग स्टँडर्ड फॉर्म्युला जर आपल्याला आणायचा असेल तर त्या ठिकाणी साइन इनव्हर्स एक्स हे सबस्टिट्यूशन नक्कीच येणार आहे. मग ब्रॅकेटेड टर्म्स थोडंसं ॲडजस्टमेंट केलं. कसं ॲडजस्टमेंट केलं बघा, न्यूमरेटरची टर्म e⁻sin इनव्हर्स एक्सला मल्टिप्लिकेशन लिहिले आणि 1 डिनॉमिनेटरची टर्म बाजूला लिहिली dx लिहिला. साइन इनव्हर्स एक्सला जर मी टी पुटअप केलं तर त्याचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला मिळतं आहे 1/√1 - x² dx बरोबर dt, आणि एक्सची किंमत पण तुम्हाला दिसतं आहे sin t. म्हणजे आता हे सबस्टिट्यूशन वरती पुटअप केलं आपण सेकंड स्टेपला, तर आय बरोबर काय मिळतं आहे मग e⁻sin इनव्हर्स होता म्हणून e⁻t ब्रॅकेटमध्ये एक्सची किंमत मिळते sin t प्लस अंडर रूटमध्ये तुम्हाला 1 - x² दिला तर √1 - sin² t ब्रॅकेट कंप्लीट, आणि 1/√ची जी किंमत होती ती dt म्हणून टाकली. आता 1 - sin² t आणि त्याचा रूट म्हणजे cos² t झाला, आणि cos² t बाहेर येताना रूटच्या काय मिळेल तुम्हाला cos t. म्हणजेच तुम्हाला इंटिग्रल कसं झालं e⁻t sin t प्लस cos t dt. म्हणजेच तुम्हाला साईनचा डेरिव्हेटिव्ह कोसाईन दिसतं आहे, म्हणजे फंक्शन काय मिळेल, उत्तर मिळेल तुम्हाला e⁻t इंटू sin t प्लस c, म्हणजे फायनल आन्सर मिळेल तुम्हाला e⁻t. ती व्हॅल्यू पण आहे तुमच्याकडं e⁻sin इनव्हर्स ऑफ एक्स आणि sin t ची किंमत आहे x, म्हणून फायनल आन्सर x इंटू e⁻sin इनव्हर्स ऑफ एक्स प्लस c. तर बऱ्याचशा गोष्टी या तुम्हाला या फॉर्म्युल्यामध्ये किंवा या थेरममध्ये यूज करता येतील. काही सॉल्ड एक्झाम्पल मी मागच्या वेळेस घेतलेले होते, तेही बघा पुस्तकात पेज नंबर 136 आणि 37 वरती सॉल्ड एक्झाम्पल आहेत, आणि एक्झरसाइजेसमधले एक्झाम्पल्स मी जवळजवळ 4 ते 5 एक्झाम्पल्स मी त्याच्यामध्ये कवर केलेले आहेत. बाकीचे तुम्ही विद्यार्थ्यांनी होमवर्क म्हणून करायचे आहेत. ओके, पुढच्या वेळेस उद्या आपण इंटिग्रेशन जी शेवटची मेथड आहे पार्शियल फ्रॅक्शनचे, त्याच्यामध्ये तुम्हाला 3 टाईपचे इंटिग्रल येऊ शकतात, ते मी पुढच्या वेळेस डिस्कस करेन. ओके, थँक्यू.